आज मला वाटतं मला 7-8 वर्ष इथे येऊन झाली आणि त्यासाठी सतत प्रयत्न चालू होते. आणि सहज मला मग एक दिवशी रश्मी म्हणाली की बाई असं असं आहे, रस्त्याला जागा आजोबा द्यायला तयार आहे. मी त्यांना म्हटलं की त्यांनी जागा दिली ठीक आहे, पण आणखीन पुढे काय समस्या जर आपल्याला समजा आर्थिक मदत लागत असेल तर या ठिकाणी बघा आम्हाला काही गरज नाही आहे किंवा माझं घर लांब आहे असं म्हटलं कोणी म्हणता कामा नये. की आपली वाडी एक आहे, घर समजा आपण लांब काढणं ठीक आहे, पण वाडी म्हणून आपण ज्यावेळी बघतो किंवा समाज म्हणून बघतो तर या दृष्टिकोनातून म्हटलं कोणाचा विरोध असणं किंवा पैसे न देणं हे म्हटलं कोणी भावना म्हणजे ठेवू नये. आणि मी भविष्यात सांगेन की जर असं वाटलं की बा आता रस्ता आहे, काही अडचणी येत आहेत, अडचणीतून हा चांगला मार्ग निघणारच आहे, परंतु आर्थिक जर समजा अशी काही अडचण भासली तर मी तुमच्या सगळ्यांच्या त्यांना ग्वाही देतो की आमच्या ज्या ग्रामपंचायत सदस्य आहेत किंवा इथले जे कार्यकर्ते आहेत तर अजूनही आपल्याला काय समजा मदत करावी लागली आर्थिक तर ती आपण सगळ्यांनी मिळून करू नये, जेणेकरून हा जो रस्ता आहे हा रस्ता आपल्या याच्यापर्यंत म्हणजे बोरिंग पर्यंत तरी आला पाहिजे. आता भविष्यात सोडून द्या की आता आपली लोकसंख्या पण आपल्या वाडीमध्ये बघा की बरेचसे आता सगळे फॅमिली मुंबईलाच आहे आणि पुढे मागे कसं आहे एक दोनच कुटुंब माणसं राहणार आहे. मग अशा वेळी समजा रस्ता नसेल तर आपण काय करणार ना. पण ही ज्यांनी उचललेलं पाऊल हे चांगले आणि त्यांना मी धन्यवाद देते की त्यांनी स्मशानभूमीसाठी जागा दिलेली आहे, रस्त्यासाठी विनामूल्य दिलेली आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य मी त्यांची आज विहीर मांडली बघा, तर विहिरीचा उपयोग जवळजवळ आज आपल्या वाडीला सगळ्यांना होतोय. म्हणजे हे जो दानशूरपणा त्यांचा जो आहे हा दानशूरपणा हा खरोखरच हेवा करण्यासारखा आहे. आणि या ठिकाणी बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी आभार मानते आणि माझं छोटंसं जगू कुठे आहे? अरे खाली बस. बोला दोन शब्द. अरे बोल. वाडी ना मी आता आमच्या आज या ठिकाणी खरोखरच एक या ठिकाणी आज जो कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी ज्या आमच्या एकंदरीत समाज दृष्टिकोनातून आणि वाढीच्या एकोप्या दृष्टिकोनातून पाऊल उचललं आणि हे योगायोग घडून आला त्याबद्दल आधी ज्यांनी जे पुढाकार घेऊन ह्या गोष्टीला सहकार्य केलं त्यांना आधी मी त्यांचे आधी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आज या आपल्या वाडी संदर्भात आज ज्येष्ठ नागरिक या स्वरूपात आज आमच्या गावचे नाना गावकर या स्वरूपात आज गावातील प्रमुख व्यक्ती म्हणून अधिक त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक या स्वरूपात तातू आमचे आबा सदानंद सदमुळे आमचे काका काकी या लोकांनी या एकंदरीत जी काय एकंदरीत आपल्या वाडी संदर्भात जी काय रस्त्या संदर्भाचा जो प्रश्न उपस्थित होता बरेच दिवस रखडलेला होता आणि त्यासाठी आपलं जे योगदान म्हणजे एक दानशूर व्यक्तीपणा ह्या दाखवून आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून वाडीच्या दृष्टिकोनातून आपल्या असलेल्या ज्या गैरसोयी संदर्भात जो प्रश्न बरेच दिवस उपस्थित राहिलेला होता गैरसोयीचा तो या ठिकाणी त्यांनी त्याचं निरसन करून आज चांगल्या उदार मनाने कुठलीही गोष्ट देणारा आणि घेणाऱ्या बऱ्याचशा त्याच्यात कालावधी असतो, पण देणारी व्यक्ती ज्याची प्रवृत्ती दानशूर प्रवृत्ती असेल ना तर त्याचा मागे पुढे न विचार करता दान करणे हे पण एक मोठं कर्तव्य असते. त्या स्वरूपात त्यांनी जे काय आपलं